कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गे, तू मला इमॅजिन करायला लागलीस की काय? नाही नाही प्रीतम सर, ते म्हणजे त्या दिवशी त्या मुलीच्या कपड्यात तुम्ही होतात, म्हणजे तुम्ही केला होतात. हो मग काय, आता दादाला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी मीच गेलो होतो तिकडे मुलींचे कपडे घालून. बरे बरे बरे, नाही छान आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या भावाला मदत करताय त्यांचं प्रेम मिळवून देण्यासाठी, मस्त आहे. पण प्रीतम सर, तुम्ही याचा विचार केला आहे का? नाही म्हणजे तुम्ही त्या मुलीला फसवताय, हे जर का त्या मुलीला कळलं तर तिला किती वाईट वाटेल ना. फसवायचं काय याच्यात? हे बघ, त्या मुलीला दादाने अजून प्रपोज पण नाही केलं. तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला आम्ही हे सगळं करतोय ना. आपण आता हे दादाचं सिक्रेट होतं, त्याने सांगितलेलं कोणाला सांगू नकोस. तुम्ही नका काळजी करू. तर तू मैत्रीणच म्हटलं, तुला सांगितल्यावर काय फरक पडतं. हे पण तुझी मदत लागणार आहे या सगळ्यात, तू करशील ना मदत? बाय बाय, मी करणार की, नक्की करणार. अरे बेस्ट आहे. मी आलेच. कापी कापी फ्रेंडशिप. तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे, जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे, तुझ्या नशेच्या ओल्या खुणा, रोजच घडतो वेडा गुन्हा. तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे, तुझ्याकडे तुला मागणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे. परी कथा भावी खरी कुणाची अन कधीतरी, तुझे हसू त्याचे ऋतू घेऊन ये माझ्या घरी. टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा बावऱ्या मना. वाटेल भी नव्हतं कधी मनाच्या मळ्यामध्ये वाहल गुलाबी हवा. तुला धनी अंग भरू येड्यावाने उडतोय जणू पारवा. तुझ्या संग होतोय सांगताय ना. आता तुला तर माहितीच आहे ना की दादा एका मुलीच्या प्रेमात आहे, तर तिला जळवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. मला म्हणाला तिला जळवण्यासाठी तुझ्या एका मैत्रिणीला घेऊन ये. आईन वेळेस माझी मैत्रीण काय आली नाही, मीच गेलो होतो तिकडे त्याची मैत्रीण म्हणून, सॉरी तिची प्रेयसी म्हणून. जेव्हा तुम्ही फ्री असता तेव्हाच तुम्ही मला फोन करता. हे भाबड सपान पाहू दे म्हणजे आदित्य सरासोबत एवढी दिवसची मुलगी बोलत होती संजना, ती दुसरी तिसरी कुणीच नसून प्रीतम सर आहेत. पण मग ती दुसरी मुलगी कोण बरं असेल? तिच्या प्रेमासाठी, तिच्या होकारासाठी आदित्य सर एवढं सुंदर करतायत. जाऊ दे, कुणी का असं ना. वैजू हे खा बाळा,
खा खा खा. हे घे घे. इकडे 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 इकडे. हे घे हे घे. खा 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 खा. अरू हा मग काय चाललंय? काय नाही. मी मी ठीक आहे. जरा जास्तच ठीक आहेस असं नाही का वाटत तुला? बा तू असं का म्हणजे तू तू काय बोलतोयस मग मला नाही कळत. नाही तू बदलायला लागलीस हे माझ्या लक्षात येतंय. म्हणजे की काल अहिल्या मॅडम तुझ्यावर रागवल्या. मला वाटलं 2 दिवस घरात रडत बसशील. आता बघतोय तो तू नाचतेस. नाही म्हणजे चांगलंय. तू खुश राहिलाच पाहिजे. पण मला असं वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. नाही बाब काय काय तसं काय बी नाही. नक्की? हं. मग ठीक आहे. असं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ना. पण कसं आहे निसर्गाचा एक नियम आहे. माणूस जास्त हसला ना की नंतर त्याला रडावं लागतं. हे लक्षात ठेव. ठेवशील ना? बरं बा जेवणाची तयारी झाली आहे. मी बंगल्यात जाते. हा आलेच. देवा माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना असंच कायम राहू देत. तूच माझं आयुष्य आहे. तूच माझं जग आहेस. तू काय शाहरुख आहेस? हे असं करणार आहेस का प्रपोज? यार तुला नाही माहिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. दात बंद का करून बोलतोयस? पूर्ण तोंड उघडून बोल ना. आणि यार आदित्य कसं करणार आहेस प्रपोज? हा गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याचा फॉर्म्युला कधीच फेल होत नाही. प्रीतम या. पारू मी कसं सांगू तुला माझं आदित्य सर बोल. काम करतोय मी. बोल बोल. आदित्य सर काय झालं? मगाशी कापी खराब झाली होती ना? हो. आणि तुम्हाला चांगला चाय पाहिजे होता. या मस्त चाय बनवून आणला आहे. भरपूर साखर घालून. घ्या. ओके. बघू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.